ऑपरेशन सिंदूर नंतर भांडवली बाजारात सोमवारी मोठी उसळी पाहायला मिळाली। 12 मेच्या सकाळी बाजार उघडल्यावर सेन्सेक्सने सुरुवातीलाच 1900 आणि नंतर लगेच 2200 अंकांची उसळी घेतली। त्यामुळे आता सेन्सेक्सने 81,000ची पातळी ओलांडली आहे। तर निफ्टीही वधारताना दिसून आलाय। निफ्टी 50 निर्देशकांनी 700 अंकांची उसळी घेतली असून 24,600चा टप्पा ओलांडला आहे। शुक्रवारी अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आले। S&P 500ने म्हणजे 0.7% घसरला, तर डाऊन जोन्स 0.29% घसरला होता। म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेच्या आयात कर धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण पाहायला मिळाले होते। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली होती। यामधून शेअर बाजार सावरत नाही, तोच भारत आणि पाकिस्तान युद्धामुळे चिंतेचे ढग दाटले होते। या सगळ्यामुळे भारतीय गुंतवणूकदार काहीसे धास्तावले होते। मात्र आता शस्त्रसंधी झाल्याने युद्धाचा तणाव निवळला आहे। तर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।